सांगली शहरातील कर्मवीर चौकाजवळ रात्री 11:15च्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आराम बसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली, तसेच बसची धडक बसून झाड तुटून पडले. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चालकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काही क्षणात वाहतूक पोलीस, विश्रामबाग पोलीस, महापालिका आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतूक पूर्ववत केली. अशोका ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस ही रात्री सांगलीतून मुंबईकडे निघाली होती. विश्रामबागहून सांगलीकडे येताना कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बँकेपासून काही अंतरावर अचानक चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसलं. चालकाच्या हाताला ते चिकटल्यामुळे हात झटकला. या प्रयत्नात चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. बस उजव्या बाजूला रस्ता सोडून ओघळीमध्ये गेली. ओघळीला लागून असलेल्या बागेच्या कठड्याला आणि लोखंडी जाळीला घासत काही अंतर पुढे गेली तेव्हा समोर गुलमोहराच्या झाडाला जोराने धडकले. तेव्हा बस जागेवर थांबली. धडकेत झाड तुटून पडलं तर चालकाच्या केबिन समोरील काचेचा चक्काचूर झाला. केबिनच्या खालील बाजूचं नुकसान झाले. अपघातानंतर आतील प्रवाशांनी आरडाओरड केली. शेजारून जाणारे वाहनधारक आणि सर्व्हिस रस्त्या शेजारी राहणारे नागरिक घटनास्थळी धावले. तात्काळ आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. 1-2 प्रवासी जखमी झाले तर उर्वरित किरकोळ जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच सुखरूप असलेल्या प्रवाशांना अन्य बसेसमधून मुंबईकडे रवाना केलं तर चालकासह जखमी प्रवाशांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्त्यांना 18,18,00,000 इतका निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील यांनी दिली आहे. निशिकांत पाटील म्हणाले, गेल्या 40 ते 50 वर्षांपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्ते विकसित व्हावे म्हणून शेतकरी वर्गाची मागणी होती. अलीकडील 2 महिन्यात मतदारसंघातील विविध गावातील शेतकरी वर्ग प्रत्यक्ष भेटून पाणंद रस्त्याची दुरावस्था माझ्या समोर मांडत होते. कष्टकरी शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात तारेवरची कसरत करावी लागते. हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने तो मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही परिस्थिती सांगितली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधीची मागणी केली असता तात्काळ हा निधी उपलब्ध करून दिलाय. शेतकरी वर्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याने मला विशेष समाधान आहे. मतदारसंघातील जे शेतकरी मला भेटले त्याचे पाणंद रस्ते पूर्णत्वाकडे जातील. पुढील आठवड्यात आणखी 50 किलोमीटरचे पाणंद रस्ते मंजूर होतील. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्त्याचे उद्घाटन कामगार मंत्री आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेती निगडीत वाहतूक करण्यासाठी निर्माण झालेत. ऊस वाहतूक ही या रस्त्यावरून होते. काही कारखाने मलमपट्टीसारखे रस्त्यावर पूर्वी मुरुम टाकत होते. अलीकडच्या काळात तेही बंद झालेत. रात्री अपरात्री वैद्यकीय सेवेसह व शिक्षण घेणाऱ्या पिढीला रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. ही बाब अत्यंत गंभीर आणि खेदजनक असल्याने हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं वचन शेतकऱ्यांना दिलं होतं. शेतकरी हा नेहमीच विकासापासून दुर्लक्षित राहिला. यापुढे प्रत्येक नागरिक आणि परिसर विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं ते म्हणाले. मिरजेत आगामी मोहरम सणानिमित्त पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने डॉल्बी मुक्ती तसेच नशामुक्ती आणि पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील खड्डे, विद्युत वायरी हे प्रश्न अधोरेखित करण्यात आलेत. मोहरम सणानिमित्त विविध सरबत गाड्यांवर डॉल्बी लावला जातो, परंतु पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात अशांना डॉल्बीची परवानगी देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. मिरजेत होणाऱ्या प्रसिद्ध मोहरम सणानिमित्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, अण्णासाहेब जाधव, महापालिका उपायुक्त संजीव ओहोळ यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने डॉल्बी मुक्ती तसेच नशामुक्ती आणि पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील खड्डे, विद्युत वायरी हे प्रश्न पोलीस अधीक्षकांसमोर अधोरेखित करण्यात आलेत. मोहरम काळात शेवटच्या 4 दिवसात मिरज परिसरातील देशी दारू विक्री, बियर बार तसेच मेडिकलमधील गोळ्यांवर तात्काळ बंदी घालावी अशी विनंती करण्यात आली आहे. यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मोहरम काळात शासनाने ठरवून दिलेल्या आवाजापेक्षा जास्त ध्वनी निर्माण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे मोहरम काळातील शेवटच्या 4 दिवसात देशी दारू विक्री केंद्र तसेच बियर बार बंद करण्यासंबंधी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीत शांतता कमिटी सदस्य तसेच दर्गा कमिटी आणि अनेक समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शामरावनगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसिन आलम पठाण याच्यावर चाकू एडक्याने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात पठाण याच्या डोक्यात वर्मी वार बसला असून तो गंभीर जखमी झालाय. काल रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे.
पठाण याच्यावर हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात तो पळत सुटला होता, त्यामुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणातून हा हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी 6 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सलमान रियाज मुजावर तसेच सलमानची आई इरफान मुजावर, अयाज मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफानचे वडील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान मोहसिन पठाण याच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सलमान मुजावर याने फिर्याद दिली आहे. यात मोहसिन हा घरी येऊन तू फोन का उचलत नाहीस, तू माझ्यासोबत का येत नाहीस, तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणून कमरेचा कोयता काढून त्याने हल्ला केला. यात सलमानचं डोकं, हात आणि गालाला दुखापत झाली. सलमानच्या फिर्यादीवरून गुंड मोहसिनवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहसिन पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. गुंड महम्मद नदाफ याच्या टोळीत तो सक्रिय होता. तो मूळचा कोल्हापूर शहरात राहण्यासही गणेशनगर येथे त्याची आई राहते. काल तो सांगलीत होता. यावेळी ही सदरची घटना घडली आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लेट पासिंग 50 रुपये प्रतिदिवस दंड आकारणीबाबत आज मिरजेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीस प्रशासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 50 रुपये लेट पासिंग फी आकारत असल्याने राज्यभर रिक्षा चालकांचं आंदोलन सुरू आहे. सांगली मिरज येथील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्रित येऊन यावेळी हे आंदोलन केले. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सांगली जिल्ह्यातील रिक्षा पुढील काळात बेमुदत बंद करण्यात येतील असा इशारा सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीचे शौकत शेख, रामभाऊ पाटील, महेश चौगुले, बालम मुजावर, फिरोज मुल्ला, राजू रसाळ, महादेव पवार, अजित नाईक, रफिक खतीब, रामचंद्र सोनवणे, मनसूर नदाफ, अजमुद्दीन खतीब यांच्यासह सुमारे 100 ते 150 रिक्षाचालक यावेळी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी आंदोलनकर्त्या रिक्षा चालकांना ताब्यात घेतलं. महापालिकेतील बदली कर्मचारी वंदना अनिल कांबळे या प्रभाग 15 मध्ये सेवा बजावत असताना त्यांचा मृत्यू झालाय. कांबळे यांच्या कुटुंबियांना महापालिका प्रशासनाने तातडीने 10 लाख रुपये द्यावेत. तसेच त्यांच्या वारसाला नोकरीत सामावून घेण्याची मागणी भारतीय सफाई मजदूर युनियन आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. महापालिकेतील बदली कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने मृत्यू होत आहेत. वंदना कांबळे या 30 वर्ष बदली कामगार म्हणून महापालिकेकडे कार्यरत होत्या. महापालिकेत त्यांची सेवा कायम व्हावी असा प्रयत्न होता. अनेक कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत कायम होण्याच्या आशा आहेत. आता फक्त 312 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या हयातीमध्ये महापालिकेने त्यांना सामावून सेवेत घ्यावेत. तसेच वंदना कांबळे या बदली कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये द्यावेत. त्यांच्या वारसापैकी एका वारसाला नोकरीत सामावून घ्यावं अशी मागणी सेनेचे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग यांनी केली आहे. यावेळी इमॅन्युअल मद्रासी, अरुण तेरदाळे, अशोक सोकटे, रामा कांबळे, सुब्राव मोहिते, सुनील मोहिते, शीतल कांबळे, याकूब मद्रासी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सांगली ते मिरज या महत्त्वाच्या मार्गावरील कॅन्सर हॉस्पिटल समोर आज 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झालेत. सांगली मिरज रस्त्याचं सध्या डांबरीकरण काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी सुसाट वेगाने वाहने जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील आठवड्यात असाच 4 वाहनांचा अपघात होऊन 5 जण जखमी झाले होते. शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास पोपट कदम हे आपल्या मोटारसायकलीवरून मिरजेच्या दिशेने येत असताना ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे या कारने समोर असलेल्या मोटारसायकलवरील पोपट कदम यांना जोरदार धडक दिली आणि या धडकेत पोपट कदम हे गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्ह्यात मागील 3 महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 9,798 वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या 4,822 तर वीज बिलांच्या 4,535 तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडे आलेल्या तक्रारींपैकी 9,774 तक्रारींची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांनी त्या तात्काळ सोडवण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आलाय. जिल्ह्यात एप्रिल ते जून 2024 या 3 महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी विविध पर्यायाद्वारे महावितरणकडे खंडित वीज पुरवठा, वीज देयक आणि इतर वीज सेवा सुविधेबाबतच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.
जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीज पुरवठ्याच्या 4,822 तर वीज देयक विषयक 4,535 व वीज सुविधेबाबतच्या 441 अशा एकूण 9,798 दाखल तक्रारींपैकी 9,774 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ग्राहकांना मूलभूत सुविधा तात्काळ देण्यासाठी महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्राधान्य आहे. त्यानुसार 24 तास कार्यरत आहे. वीज ग्राहकांच्या एकाही तक्रारीकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. मागील 3 महिन्यात आलेल्या तक्रारींपैकी 99% वीज ग्राहकांच्या तक्रारीची सोडवणूक केली असल्याचं महावितरण सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी सांगितले.